राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. पाकिस्तानाकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन. 5 दिवसात 7 वेळा सीमेवर गोळीबार. नांदेडला विभागीय आयुक्तालय व्हावे यासाठी आज सर्वपक्षीय बैठक. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे 26 जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गुरुवारी नांदेडमध्ये भव्य बैलगाडी मोर्चा. अधिवेशनात 100% उपस्थिती दर्शवून आमदार हेमंत पाटील मराठवाड्यातून अव्वल. आता बातमीपत्र विस्ताराने. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे. काल रात्री उशिरा पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मागील 5 दिवसात 7 वेळा पाकिस्तानाकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे. पुंछ भागातील शहापूर केरनीमध्ये हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या तरी यामध्ये दोन्ही बाजूचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचं समजत आहे. विशेष म्हणजे रशियात दोन्ही देशांच्या प्रमुखांची भेट झाली त्यावेळी या कारवाया नियंत्रणात आणण्यासंदर्भात बोलणी झाली होती. मात्र पाकिस्तानच्या या कुरापती पाहता ती असफल झाल्याचं दिसतं आहे. नांदेडलाच विभागीय आयुक्तालय व्हावे यासाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय सर्व संस्था संघटनाची आज दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे बैठक बोलविण्यात आली असल्याची माहिती संयोजकाच्या वतीने प्राध्यापक बालाजी कोपलवार यांनी दिली आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयाचे विभाजन करून नांदेड येथे दुसरे आयुक्तालय करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा टोलवाटोलवी सुरू झाली. अधिसूचना काढूनही त्यात बदल करत अभ्यास गट नेमला. दावे हरकती मागविल्या. मुदतवाढही देण्यात आली. नांदेडला गुणवत्ता असूनही चालढकल होत आहे. सुरुवातीला 1 महिना व नंतर 3 महिने मुदतवाढ देण्यात आली. आता ती देखील संपली तरी देखील शासनाकडे अहवाल गेला नसल्याची माहिती प्राध्यापक कोपलवार यांनी दिली. मराठवाड्यातील दुसऱ्या आयुक्तालयाच्या मुख्यालयासंदर्भात शासनाने नेमलेल्या 1 सदस्यीय अभ्यास गटाचे प्रमुख डॉक्टर उमाकांत दांगट नांदेडला आयुक्तालय करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसत असल्यामुळे आता पुन्हा एकदा नांदेडकरांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्राध्यापक कोपलवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे नांदेडलाच महसूल आयुक्तालय व्हावे या मागणीसाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्वपक्षीय त्याचबरोबर सर्व संस्था संघटनाचे प्रतिनिधी त्याचबरोबर व्यापारी विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्ती नागरिकांची बैठक आज दुपारी 1 वाजता बोलविण्यात आली असून त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राध्यापक कोपलवार यांनी केले आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे 26 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत अंबिका मंगल कार्यालय येथे ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 4थी 7वी स्कॉलरशिप 10वी 12वी परीक्षेत 70% आणि त्यापेक्षा जास्त गुण घेतले आहेत त्यांनी व विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, आमदार DP सावंत यांना पाचारण करण्यात आले असून समाजसेविका ॲडव्होकेट अप्पाताई रामतीर्थ यांनी या सोहळ्यास येण्याचे मान्य केले असल्याचे संयोजक निखिल लातूरकर यांनी सांगितले आहे. सोहळ्यास येणाऱ्या सर्वांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून ब्राह्मणवंदांना जानवे देऊन तर सुवासिनींना ओटी भरून सत्कार करण्यात येणार आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने सतत 8 वर्षापासून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी आपली नावे मनीषा कुंसावळीकर शारदानगर, सुप्रिया पाटील, अनिल डोईफोळे, लक्ष्मीकांत पांडे, डॉक्टर मुकुंद मुळे वजिराबाद, भूषण देशमुख, संतोष कुलकर्णी, चेरेकर गुरु, सौ सावरीकर, सौ मोकाटे, सतीश गुरु पोद्दार, प्रितेश सरजे, उन्मेष जालनेकर, श्रीकांत पाठक यांच्याकडे आपली नावं नोंदवावीत असे आवाहन संयोजक निखिल लातूरकर यांनी केले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर.
बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक, डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक, डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शेतकऱ्यांना सरसकट 100% कर्जमाफी द्यावी, दुबार पेरणीसाठी त्वरित अर्थसहाय्य करावे, ESBC प्रवर्गातील स्थगिती आधीच्या सवलती पूर्ववत कराव्या. प्रत्येक जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मुलामुलीसाठी स्वतंत्र विद्यार्थी वसतिगृह बांधावे. या प्रमुख मागण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनीष भाऊ आखरे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चाचे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी केले आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारली आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर घोंगावत आहे. तरीही शासन कुठलीही ठोस उपाययोजना करत नाही. शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडने कंबर कसली असून शेतकऱ्यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात हा नारा देत येत्या गुरुवारी 23 जुलै रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती चौक पूर्णा रोड येथून भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांच्या या बैलगाडी मोर्चात मराठवाडा सेवा संघ संभाजी ब्रिगेडसह राष्ट्रसंत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद, डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, मराठा आरोग्य कक्ष इत्यादी संघटना सहभागी होणार असून ॲडव्होकेट मनीष भाऊ आखरे, प्राध्यापक डॉक्टर गणेश शिंदे, इंजिनियर शिवाजी पाटील, डॉक्टर सोपानराव क्षीरसागर, ॲडव्होकेट बालाजी वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःचा न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, स्वप्नील जाधव, भगवान कदम, श्रीनिवास शेजुळे, गुलाब पावडे यांनी केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 10वी, 12वी, CA, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग अशा प्रकारच्या गुणवत्ता याद्या आपण पाहत, वाचत व ऐकत आहोत. या गुणवंतांचे सत्कार समारंभही थाटामाटात साजरे होत आहे. नांदेडकरांच्या गुणवत्तेचा झेंडा उंच उंच फडकत असताना आमदार हेमंत पाटील यांनीही आपली जनसेवेच्या तळमळीची गुणवत्ता सिद्ध केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या मार्च-एप्रिल 2015 मध्ये झालेल्या प्रथम अधिवेशनातील कामकाजाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून या कामकाजात 100% उपस्थिती असलेले आमदार हेमंत पाटील हे मराठवाड्यातील एकमेव आमदार ठरले आहेत. मतदारसंघाचे प्रश्न, लोकांच्या शासनाविषयीच्या अपेक्षा शासन दरबारी मांडण्यासाठी अधिवेशन भरविण्यात येत असते. विधानसभा सदस्यांना आपल्या मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाची लोकाभिमुख प्रश्न मांडण्याची आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्याची संधीही प्राप्त होत असते. विशेष म्हणजे आपण बहुमूल्य मतदान देऊन विधानसभेत पाठविलेला लोकप्रतिनिधी तिथे जाऊन काही बोलतो का नाही, आपल्या समस्या मांडतो का नाही याकडे मतदारांचे, जाणकारांचे लक्ष असते. आमदार हेमंत पाटील यांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनात मराठवाड्यातील दुष्काळाला अतिशय अभ्यासपूर्व पद्धतीने वाचा फोडली होती. असे नांदेड विधानसभा जिल्हा मराठवाड्यातील प्रश्न आमदार हेमंत पाटील यांनी विधानसभेत मांडले आहेत. विशेषतः नांदेडलाच आयुक्त कार्यालय व्हावे यालाही त्यांनी 1 लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्याचे निवेदन त्यांनी केलेले सादरीकरण लक्षवेधी ठरले. तसेच नांदेड आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पकडलेल्या गुटख्याचा बंदी आणताना खूपच उपयुक्त ठरला. त्यांनी या प्रश्नावर विधानसभेचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्र विधानसभेच्या मार्च-एप्रिल 2015 मध्ये झालेल्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कामकाजाचा संक्षिप्त अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून या अहवालाचा पान क्रमांक 29 वर आमदार हेमंत पाटील यांच्या कामकाजातील 100% उपस्थितीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या या कर्तव्य दक्षतेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. सिंहस्थ कुंभ पर्व
2015 निमित्त शहरात उर्वशी घाट समिती स्थापन. राज्याकडेच आरोग्य विषयक योजना नाहीत, केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा. भारत देशात मिनिटाला 15 आत्महत्या, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर. मुख्यमंत्र्यांकडून आज शेतकऱ्यांसाठी घोषणा होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यातील 77,000 शेतकऱ्यांना 150 कोटीचे पीक कर्ज वाटप. आजचे वाढदिवस वैभव जोशी, देविदास वाघीकर, यशवंत पवळे, मारुती मठपती, सोनाजी चव्हाण, रवींद्र पांडागळे, वेदांत भुतडा, गिरीश बिरादार, विनोद तावडे, सुनील राऊत, नसरुद्दीन शहा, अनुप कुमार यादव, आराध्या तेलंग, युवराज रत्न पारखी, प्रेरणा कळणे या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कारलयतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निधन वार्ता. अनुराधा अरुण पप्पू, रुक्मिणबाई मारुती मेहत्री, रामराव भगवानराव तम्मेवार. आजचा सुविचार. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि आल्याशिवाय डोळे उघडत नाही. तुकाराम मोरे. नमस्कारलय वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. पाकिस्तानाकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन. 5 दिवसात 7 वेळा सीमेवर गोळीबार. नांदेडला विभागीय आयुक्तालय व्हावे यासाठी आज सर्वपक्षीय बैठक. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे 26 जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गुरुवारी नांदेडमध्ये भव्य बैलगाडी मोर्चा. अधिवेशनात 100% उपस्थिती दर्शवून आमदार हेमंत पाटील मराठवाड्यातून अव्वल. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ.